जॉईन होतील। शुक्रिया तुकाराम मांगेला सर जी। तुकाराम सर जी के बाद आप सुन रहे थे आवाज को कैलाश पाटिल सर जी, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत करेंगे। मैच की तरफ चलेंगे, दूसरे फेरी का ये पहला मुकाबला ऑन होता हुआ हमारे साथ कॉम्बॉक में कैलाश सर जी, प्रमोद सर जी। ऑन साइड पर गेंद को खेला है, गेंद हवा में, खिलाड़ी स्कैच करते हैं मगर खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने के। सीमा ने कबार षटकार कमांडी नारंगी नारंगी और पाटिल परिवार के जाने से आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। क्या कहना चाहेंगे, दूसरे फेरी का ये पहला मुकाबले की शुरुआत हुई है, लाजवाब है, बेमिसाल है। नक्कीच या ठिकाणी गोल्डन सिक्स पहिल्या चेंडूवरती येताना आपण पाहतोय, अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल। पुन्हा एकदा उडवलाय, कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्या ठिकाणी फील्ड होतोय परंतु 2 धावा थांबवू शकत नाहीये आणि 2 धावेने या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकेल। यस जहीर भाई, सही कहा, शिवाजी स्ट्राइक पर थे, बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश किया था पहले मुकाबले में। ये मुकाबले में दोनों टीमों को पैकेज की तरह खेलना होगा। दाव संख्या लाखानी दाव संख्या होती थी 7। अब बात है बीन बात, अगली गेंद ऑफ स्टंप पर थी, खेलना चाहते थे मगर दोनों हाथ अंपायर के भाव में बहलते हुए नजर आए और वाइड का इशारा स्कोर में बढ़ती इसको जाकर पहुंचता हुआ 8। प्रमोद जी क्या कहना चाहेंगे, आप गेंदबाजों को बैकअप करना होगा। नक्कीच, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका या ठिकाणी खेळला गेला 2 मात्र आता या ठिकाणी कुठेतरी चांगलं कमबॅक म्हणता येईल परंतु तो स्क्वेअर मारा आणि 1 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या झालेली आहे एकूण 9 धावा। आता मात्र या ठिकाणी तिसऱ्या चेंडूचा सामना, फलंदाज निमिष, अतिशय सुंदर चेंडू शरीरावरती आदळतोय परंतु कोणती या ठिकाणी धाव नाही आहे, निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक म्हणता येईल। ये जहीर भाई, सही कहा सर जी। प्रमोद सर जी आपने अच्छी गेंद दी, थोड़ी सी नीचे रहती हुई ऑन साइड खेलने का प्रयास किया था, गेंद शरीर को लगकर शॉर्ट पॉइंट पर जाती हुई डॉट बॉल का आता हुआ गोपाल गेंदबाजी पर है। देश स्ट्राइक पर, नॉक स्ट्राइक पर शिवाजी, जिनके बल्ले से हमने एक सिक्सर देखा है, एक लाजवाब सिक्सर के साथ शुरुआत की है मगर ये टीमों ने बेहतरीन अंदाज में मुकाबले जीते हैं। गोपाल गेंदबाजी पर तैयार है, नितेश स्ट्राइक पर, अगली गेंद खेल तैयार। ऑफ स्टंप पर गेंद थी, बैकफुट पर गए, गेंद को खेलना चाहते थे पॉइंट और कवर के ऊपर से मगर गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद शॉर्ट कवर पर जाती हुई 1 रन के साथ नरेश ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया डबल अंकों पर 10 रन पर। प्रमोद जी क्या कहना चाहेंगे, 3-3 ओवर का ये मुकाबले, इससे पहले मुकाबला एक लाजवाब हमने देखा, यहाँ पर कितना टारगेट होना चाहिए। नक्कीच सुंदर मुकाबले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि संध्याकाळचा फॅक्टर म्हटल्यानंतर थोडासा ड्यू फॅक्टर असतो पण तो असा काहीसा कमी दिसतोय आणि त्याच्यामुळे काय होतं या ठिकाणी धावा ज्या आहेत या ठिकाणी पहिल्या चेंडूचे सिक्सर आल्यानंतर मला वाटतं काहीतरी फलंदाजाने आपला जो प्रेशर आहे ते प्रेशर कुठेतरी कमी करताना दिसलाय। पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने मात्र या ठिकाणी 1 धाव मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेला 11 धावसंख्येवरती आणि अतिशय सुंदर चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज गोपाळ स्ट्राईक नव्हती, मला वाटतं आतापर्यंत 5 चेंडू या ठिकाणी फेकून झालेत। 5 चेंडूवरती कोणत्याही खेळाडूला बाद करण्यामध्ये यश नाही मिळाले परंतु 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि चांगली सुरुवात या ठिकाणी सोमजाई फायटर्स गुहागर संघ, नक्कीच कोकणातला संघ आहे, गुहागरचा आहे, रत्नागिरी जिल्ह्याचा संघ। या ठिकाणी अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी आणि फलंदाजाला कायसा चेंडू समजलेला नाहीये, मला वाटतं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय। हे षटक समाप्त नंतर धावसंख्या दिली 11। यस डीजे, सिक्सर आने के बाद गेंदबाज ने गोपाल ने अपनी टीम के लिए बैकअप किया, जहां पर 5 गेंदों में 5 रन कर दिए, विकेट नहीं मिला उन्हें मगर वापसी की अपनी गेंदबाजी में। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच कारण फलंदाजीची आक्रमकता त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली होती। पहिल्या चेंडूवरती त्याने सिक्सर मारल्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी त्याचा आत्मविश्वास वाढला असेल परंतु गोलंदाजाने कोणतीही चूक न करता पुढचे 5 चेंडू आहेत ते अतिशय सुंदररित्या त्या ठिकाणी हाताळलेत। फक्त पुढच्या 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केला आणि टोटल 11 धावांवरती त्या ठिकाणी थांबवलेला। अतिशय सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी, चांगलं कमबॅक म्हणता येईल। जहीर भाई,
सही का सजी, दूसरा बल्ले का तैयार गेंदबाज, स्ट्राइक पर शिवाजी अगली गेंद खेलते हुए ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा। इस एक रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचता हुआ 12 रनों पर। अभी भी 11 गेंदों का खेल आना बाकी है। नीतीश एक तरफ शिवाजी, ये दो बैटर मैदान पर दाखिल होते हुए बेहतरीन शुरुआत की है, मगर बैकअप किया था गेंदबाजों में। अब आने वाली 11 गेंदों में कितने रन इस मैदान पर जोड़े जाएंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा, सजी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच सोमजाई फायटर्स गोवागरचा संघ आहे आणि मला वाटतं या ठिकाणी आक्रमकता त्यांच्या या ठिकाणी दिसून येते आणि प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी मोठा फटका मारच्या बॅटचे कडा घेऊन चेंडू जातो, या ठिकाणी डायरेक्ट हिट झाली असती, परंतु तसं काय होताना दिसत नाही आहे। निश्चित या ठिकाणी फलंदाजीला जीवनदान मिळतंय। जर डायरेक्ट हिट झाली असती तर या ठिकाणी निमिषाला परतावं लागलं असतं, परंतु नशीब चांगलं आहे निमिषाचं आणि या ठिकाणी जीवनदान मिळते निमिषाला। सही कहा सर जी आपने, निमेश स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर शिवाजी, ये दो बैटर मैदान पर है। 6 गेंदों का सामना किया है, निमेश ने 9 रन बनाए अपनी टीम के लिए। अगली गेंद के तैयार, शिवाजी 2 रन पर खेल रहे हैं। शॉट है निमेश के बल्ले से, लॉन्ग ऑन के बीच में से गेंद देखना का अंपायर का क्या निर्णय आएगा, गेंद जाएगी सीमा रेखा बाहर, षटकार कमांडीज है। जरी जर आपण पाहिलं आडव्या बॅटने या ठिकाणी फटका येत नाहीये, तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ फेकून दिले आपल्या पवेलियन कक्षामध्ये। सरळ चेंडू या ठिकाणी आलेला आहे आणि 6 धावा या ठिकाणी नक्कीच, आणि या 6 धावा मला वाटतं अतिशय मोलाच्या असतील सोमजाई फायटर्स गोवागर संघासाठी। निमेश एक चांगली फलंदाजी, फलंदाजीसाठी निमेश आणि गोलंदाजीसाठी निमेश, फक्त ई फॅक्टर या ठिकाणी तुकाराम सरांच्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर ई फॅक्टर या ठिकाणी फक्त आहे। यस जैरभाई, शॉट गिनती पुल करना चाहते थे, बैट और गेंद का संबंध, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। निमेश गेंदबाजी पर है, बल्लेबाज निमेश, एक लाजवाब शुरुआत दोनों बल्लेबाजों गेंदबाजों में लड़ती हुई नजर आ रही है। प्रमोद सर जी बात कीजिए तो स्कोर की बात कीजिए तो अब रन संख्या बनी है 18, 4 गेंदों का खेल मैदान पर हुआ, 8 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है। नक्कीच, कारण या आधीचा चेंडू होता ना समोर टाकला होता आणि समोर चेंडूचा चांगला फायदा या ठिकाणी फलंदाजाने घेतला आहे। त्यानंतर पुन्हा ते शॉट करण्याचा, पुन्हा फायनल रिजनला चेंडू जातोय, चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु चेंडू मला वाटतं या ठिकाणी बाउंड्री लाईनवरती चांगली फिल्डिंग होते, तोपर्यंत 3 धावा या ठिकाणी आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला असता कदाचित पुन्हा एकदा निमेश बाद होता वाचतोय। नक्कीच चांगलं जीवनदान या ठिकाणी निमेशला मिळतंय आणि या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि 3 धावेने धावसंख्या वेगाने पुढे सरकते 21। ये जहीर भाई, सही कहा प्रमोद सर जी आपने, 21 रन बने हैं, 7 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। निमेश गेंदबाजी पर तैयार है, शिवाजी स्ट्राइक पर है, 2 गेंदों का सामना किया शिवाजी, अगली गेंद के तैयार। रिवर्स के अंदाज में खेलने के बैट और गेंद का संबंध नहीं, गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में गई, मगर स्क्वायर अंपायर का इशारा व्हाइट बॉल का आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंची हुई 22, 22 धावा बीन बाद है। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच एक फरक या ठिकाणी जाणवतोय अजय भाई, जर आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सिक्सर आल्यानंतर गोलंदाजाने कुठेतरी आपला गिअर या ठिकाणी चेंज केलाय आणि शॉर्ट चेंडू अतिशय वेगवान टाकण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून मोठा फटका कुठेतरी याचा कामा आला नाही पाहिजे, अशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी होते। पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र या ठिकाणी आदळतोय, 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे। स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते, एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 23 धावसंख्येवरती। कम ऑन डीजे, पाहिला पण मैदानामध्ये प्रत्येक फलंदाज प्रत्येक गोलंदाज हा पुष्पा व्हायला चाललेला असतो आणि तसा त्या पद्धतीने या ठिकाणी त्याची आक्रमकता आपण पाहतोय। अतिशय सुंदर या ठिकाणी फलंदाजी सोमजाई फायटर्स गोवागर संघामार्फत आणि विरुद्ध संघ आहे तृष्णा स्पोर्ट। सही कहा सर जी आपने, आने वाली तमाम 6 गेंदों का खेल आना बाकी। हॉर्स गेंदबाजी पर आते हुए तैयार होते हुए स्ट्राइक पर है शिवाजी, बहुत ही बेहतरीन ये मुकाबला। हर्ष की अगली गेंद शिवाजी की लाती हुई,
आउटसाइड खेलना चाहते थे शिवाजी, गेंद शरीर पर लगी, अपील में अंपायर ने उसे नकारा, गेंद जब तक विकेट कीपर आकर कल करते। लेग बाय का इशारा अंपायर द्वारा एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंची हुई 24, 24 रनों पर। सर जी आने वाली 5 गेंदों का खेल बाकी है, क्या कहना चाहेंगे? 5 गेंदों में 10 रन से 12 रन हमें देखने को मिल जाएंगे? जास्तीत जास्त स्कोर या ठिकाणी करावा लागणार आहे सोमजाई फायटर्स गुहागर संघाला, कारण तृष्णा स्पोर्ट मालाडचा संघ आहे, अतिशय सुरेख फलंदाज त्या ठिकाणी त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, आक्रमकता त्या संघामध्ये आहे आणि त्यासाठी जर सामना जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या या ठिकाणी आपल्या उभा राहिलेल्या दरम्यान दुसरा चेंडू, पुन्हा एकदा आखोटाप्याचा चेंडू या ठिकाणी भिरकावून दिलाय आणि चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून जातोय सरळ 6 धावांसाठी आणि 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते 30. यस डीजे. इसे अपने बल्ले का छलवा दिखाते हुए नजर आ रहे हैं प्रमोद सर जी, क्या बेहतरीन गेंद थी, उतना लाजवाब शॉट, डीपी ट्रिगर स्क्वाले के क्षेत्र में जाता हुआ 6 रनों के लिए, इसको जा पहुंचा हुआ 30 रनों पर। आने वाली 4 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी रहेगा. नक्कीच, कारण निमिष याची आक्रमकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याने मनामध्ये ठाण मांडलेलं आहे, कारण मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारावी लागणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मग तर लॉंगांच्या दिशेने एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का निश्चित त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा सफल होते आणि जास्तीत जास्त मला वाटतं जहीरभाई निमिष स्वतःकडे स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न करेल, कारण आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी हाताळून झालेले आहेत आणि 3 चेंडू या ठिकाणी तो खेळण्याचा प्रयत्न करेलच, कारण आतापर्यंत 26 धावा वैयक्तिक 26 धावा 11 चेंडूचा या ठिकाणी खेळ वैयक्तिक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि हे 3 चेंडू सुद्धा तो स्वतः खेळण्याचा प्रयत्न करेल. सही कहा सर जी आपने. अगली गेंद वेरी शेंटी लो फुल टॉस, ही गेंद को खेलना चाहते थे कवर पर, मगर गेंद बल्ले पर बराबर आई नहीं, गेंद शॉर्ट कवर रिजन पर गई. जब तक गेंद को फील करेंगे रनआउट का मौका अब विकेट गंवाना पड़ेगा शिवाजी को, और शिवाजी मैदान के बाहर जाते हुए पहला झटका लगता हुआ. सुनते हैं मधुर संगीत, फिर आते मैदान के ओर. गेंदों का खेल आना बाकी, धाव संख्या हम बात होते 33, 33 धावा. पहला विकेट गॉन होता हुआ नजर आया. आने वाली ये 2 गेंदें बहुत निर्णायक होगी दोनों टीमों के लिए, मगर उससे बेहतरीन बल्लेबाजी निमेश द्वारा इस मैदान पर देखने को मिलती भी नजर आई. प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु चांगला या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू होता, परंतु चेंडू या ठिकाणी स्क्वेअर मारा. पंच आमच्याकडे वळतात, या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय, 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे सोमजाई फायटर्स गुहागर संघाला. धावसंख्या 34 होती, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करणार आहे निमिष, कारण आतापर्यंत 12 चेंडू आणि 27 धावांवरती खेळतोय. येस झहीरभाई. पुन्हा एकदा चेंडू पायावरती आदळतोय, मात्र या ठिकाणी कोणती धाव नाही. अतिशय चांगला कमबॅक म्हणता येईल, चांगला चेंडू होता या ठिकाणी हर्ष याचा. अतिशय सुरेख गोलंदाजी हर्षाची, आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत हर्षाने. आता मात्र शेवटचा चेंडू, नक्कीच शेवटचा चेंडू कोणाच्या पक्षामध्ये जातोय पाहूया, कारण निमिष एक आक्रमक फलंदाज आणि चांगली गोलंदाजी घेऊन हर्ष. शेवटचा चेंडू हर्ष याचा, निमिष सामन्यासाठी समोर तयार. पुन्हा एकदा उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेने, शतरक्षक चेंडूपर्यंत येतोय, या ठिकाणी 1 धाव होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होतोय का, आणि निश्चितच या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या एकूण 36 धावा जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान दिलंय त्रिशा स्पोर्ट मालाड संघासमोर. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया दुसऱ्या इनिंग मध्ये, जिथे पाटील पुरस्कृत नारंगी ग्रामस्थ मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा महासंग्राम. यस डीजे. में 29 रन नाबाद की पारी. टॉस के लिए चलिए धोनी कर्णधार आपल्याला विनंती करते था. चलिए एमसीसी विरार और नचिकेत स्पोर्ट विरार दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो, आपण टॉस साठी या.
चलिए हमारे दोनों कप्तान जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए, और अब 37 रनों का पीछा करना होगा। कृष्णा 11 मलाह टीम को एक बड़ा मुकाबला, बिग फाइट आप देख रहे हैं, कृष्णा स्पोर्ट टीम के लिए एक बड़ा मुकाबला है, क्योंकि दोस्तों इस मैदान पर एक लाजवाब खेल उन्होंने भी खेला है। एमसीसी विरार कर्णधार गणेश भाई अगर हमारी आवाज सुन दे तो टॉस के लिए आ जाए। स्पोर्ट विरार असा सामना आपल्याला पाहायला भेटेल। गणेश भाई आ चुके हैं, तो निजी स्पोर्ट विरार के कप्तान आपसे हमारी विनती है कि टॉस के लिए जल्द से जल्द आ जाए। बेहतरीन मुकाबले हमारे साथ कॉम बॉक्स में है प्रमोद सर जी, एक बेहतरीन आवाज के मालिक, और वाकई में दोस्तों एक नक्कीच या ठिकाणी नाणेफेक केला जाणार आहे एमसीसी विरार विरुद्ध नचिकेत स्पोर्ट विरार। दोन्ही संघ विरारचे आहेत आणि मोठी बॅटल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, मोठी लढत विरार विरुद्ध विरार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्याला। हमारा कॉम बॉक्स दिखाया जाता हुआ डीवन लाइफ के द्वारा तमाम का हम हार्दिक हार्दिक अभिनंदन करते हैं। चलिए सलामी जोड़ी मैदान पर आई है, सरोजीस का पीछा करना है, जवाब देना होगा, ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से। मगर इस मैदान पर फन लाइट के ये मुकाबले हैं, सनलाइट में आपने खेला, ये फन लाइट में आपको खेलना है। अब प्रमोद सर जी आपने भी कल के दिन मुकाबले खेले इस मैदान पर, आपको भी बहुत मजा आया होगा। मगर अब ये क्रिकेट का महासंग्राम आखिरी चरण पर है और कल का ग्रैंड फाइनल दिन होगा। आप जैसे ही आपने कहा, और प्रमोद सर उसके बाद तुकाराम मंगेशकर जी, कैलाश सर जी ने कहा कि इस मैदान पर कल के दिन तमाम और एक बड़े सितारे हमें देखने को मिलेंगे, और आज के दिन टेनिस के तमाम सितारे तारे इस मैदान पर अपने खेल का जलवा भी कर रहे हैं। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, कारण ही अशी स्पर्धा आहे जहीरभाई की इथे सगळ्यांना या ठिकाणी खेळण्याची संधी मिळते, आणि बरेचसे असे आपल्या आजूबाजूचे समालोचक आहेत त्यांना या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळते, त्यातून मला सुद्धा या ठिकाणी समालोचनाची संधी दिली आहे। नक्कीच नारिंगाई ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचं मनापासून आभार मानतोय, कारण या ठिकाणी अशी मोठी स्पर्धा, मला वाटतं वसई तालुक्यातली ही एक नंबरची स्पर्धा असेल अशा पद्धतीची स्पर्धा भरवणं, आणि हे संपूर्ण श्रेय जे आहे हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि त्यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना असेल, आणि विशेष करून म्हणजे आपल्याच नारंगी गावातील जे डीबीएन लाईव्ह आहे या डीबीएन लाईव्हला जातं, कारण आतापर्यंतचं जे फुटेज आहे, आतापर्यंत जे बारीक सारीक सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅच करण्याचं काम हे डीबीएन लाईव्ह करत असतं, आणि हे काम करणारे आपले नारंगीचे सुपुत्र आहेत। त्यामुळे संपूर्ण हे जे काही स्पर्धेचं श्रेय आहे हे संपूर्ण श्रेय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि त्यांच्या संपूर्ण सदस्यांना जात आहे। सही का प्रमोद सर जी, वाकई में ये दो व्यक्तियों ने बहुत काम नाम कमाया इस क्षेत्र से लेकर पूरे में मुंबई महाराष्ट्र में, और ऐसे ही करते रहे, वो आगे बढ़ते रहे। अब जैसे आपने कहा कि इस टूर्नामेंट से एक ऐसी है टूर्नामेंट पूरे साल में एक बार पूरे हर खिलाड़ी को खेलने का मौका। चलिए टॉस हो रहा है, प्रवीण सर जी के द्वारा टॉस का सिक्का उछला, किसके पग में गिरा ये देखेंगे। जी गए स्पोर्ट ऑफ विरार टीम ने ये टॉस को जीता है, अपने निर्णय से हमें आगाह करेंगे। चलेंगे हम मैच की तरफ। आप 18 गेंदे और बेहतरीन शॉट है, लॉन्ग पर गेंद हवा में, खिलाड़ी है मगर 6 रन गेंद को लेकर चले गए वो बाउंड्री लाइन के बाहर, और एक लाजवाब सिक्सर। कम ऑन डीजे। और पिच गेंद थी, लॉन्ग ऑफ पर खेला था, कैच बना लिया था, आपने शरीर को नहीं संभाल पाए और सीधा गेंद को लेके बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए ये आगाज है। मैंने कहा ना दोस्तों, ये आगाज है, अब अंजाम की शुरुआत कल से होने वाली है। मगर दोस्तों ये आगाज को अंजाम देने के लिए टीम आई है कृष्णा स्पोर्ट टीम या मलाड। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे? आप गेंदे रहेगी 17 रन आने बाकी है 31, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आपण जहीरभाई सांगितलं होतं सुरुवातीला की ईट का जवाब पत्थर से देना होगा। नक्कीच आपण दोन्ही संघांमध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती दोन्ही संघातून दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी गोल्डन 6 आणलाय। पुढचा चेंडू सुरक्षित खेळलेला आहे, अतिशय सुंदर या ठिकाणी डिफेन्स, मात्र एक धाव या ठिकाणी, आणि अशा पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय बचावात्मक खेळलेला चेंडू होता, पहिला चेंडू तो सिक्सर आल्यानंतर अतिशय सावधगिरीने खेळलेला हा चेंडू, मात्र एक धाव। आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट होताना चेंज होताना आपण पाहतोय दीपेश याने 2 चेंडूमध्ये 7 धावा या ठिकाणी वैयक्तिक केलेल्या आहेत। आता मात्र स्ट्राईक एंड होती मनीषसाठी जतीन पंचांच्या मला वाटतं डाव्या बाजूने उजव्या बाजूने मारा करतोय जतीन। आतापर्यंत 2 चेंडू या ठिकाणी खर्च केले, तर 2 चेंडूवरती 7 धावा। सुरेख चेंडू होता, पहिला चांगला झेल झाला होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला
आपला बॅलन्स सांभाळता आला नाही आणि 6 धावा या ठिकाणी डिक्लेअर झाले आहेत. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू गल्ली रिजनमध्ये जातोय, मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या झाली आहे 8 धावा. झीरबाय, आपल्याला चेंडू आहेत 18, धावसंख्या आहे 37. आता मात्र या ठिकाणी आपण पाहिले 3 चेंडू हाताळून झाले, धावसंख्या आतापर्यंत 8 झालेली आहे. तर अजूनही आपल्याला 29 धावांची आवश्यकता आहे. तर मोठे आक्रमक फटके या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे आणि ती आक्रमकता आपल्याला या ठिकाणी दीपेशकडून पाहायला मिळाली. सही कहा सर जी, दीपेश एक तरफ है, एक तरफ मनीष बेहतरीन बल्लेबाज है. अगली गेंद शॉट गेंदी कट करना चाहते थे मगर ऑफ स्टंप के बाद दोनों हाथ अंपायर ऑफिशियल खोलते हुए और 100 रन के साथ रन संख्या बढ़ती हुई 9. जहां पर आपको इस मैदान पर 12 के रन रेट से जाना होगा. इस मुकाबले को 37 रनों का पीछा करना है. 3 ओवर का ये मुकाबला है. प्रमोद सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में, इससे पहले आवाज़ को आपने सुना, कैलाश सर जी और तुकाराम सर जी को एक बेहतरीन मुकाबले को लेकर वो कॉम बॉक्स में थे. मगर ये मुकाबला भी लाजवाब है. दोनों टीमों ने पहला मुकाबला जीता है, दूसरे फेरी का ये पहला मुकाबला है. अगली गेंद दीपेश के लिए आती हुई, आउट साइड खेलना चाहते थे, गेंद बल्ले पे आई नहीं. गेंद आउट साइड पर, जब तक बॉल थ्रू में जाकर गेंद को कलेक्ट कर पाएंगे गेंदबाज. 1 रन निकालने का मौका, 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 10 रनों पर बिना कोई नुकसान के. कृष्णा स्पोर्ट टीम मलाड, क्या कहना चाहेंगे प्रमोद सर? नक्कीच अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल, कारण आपल्याला सरासरी बघितली तर 12ची सरासरी या ठिकाणी ठेवायची आहे. 18 चेंडू आहेत आपल्याकडे. अजूनही आपण पाहिलं तर आपल्याकडे 14 चेंडू शेष आहेत. पाहूया पुढचा चेंडू, आकोटाप्याचा चेंडू होता. या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता ऑनसाइडच्या दिशेने, परंतु चेंडू लवकर बॅटवरती आदळतोय आणि चेंडू सरळ पॉईंटच्या रिजनमध्ये जातोय. मात्र 1 धाव या ठिकाणी मिळते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 11 वरती. मला वाटतं कुठेतरी सरासरी जी राखायची होती झहीरभाई, आपल्याला चेंडू आहेत एकूण 18, धावा करायच्या आहे 37, म्हणजे 12ची सरासरी कुठेतरी आपल्याला राखायची आहे. आणि जवळजवळ त्या सरासरीमध्ये येताना अजूनही पहिल्या षटकात 1 चेंडू शिल्लक आहेत आणि आतापर्यंत आपण धावा बघितला तर धावफलकावरती 11 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. ये झहीरभाई, सही जिक्र किया प्रमोद सर जी आपने कि इस मैदान पर जो रन रेट से आपको जाना है 12 के, वही रन रेट की तरफ आप चल रहे हैं. पहली गेंद पर 6 रन के बाद वही कहानी इस मैदान पर कि अभी तक वो 4 गेंदों पर सिंगल बने हैं और बेहतरीन 5 रन डबल 1 बना था. अगली गेंद दीपेश खेलने के तैयार. 13 गेंदों का खेलना बाकी. अच्छी गेंद फ्लिक करना चाहते थे, अंपायर के बाद अपील मांग रहे थे गेंदबाज, मगर अंपायर ने उसे नकारा. लेग बाई का इशारा अंपायर द्वारा. ओवर नंबर खेल समाप्त हो जाएगा. पहला टीम की रन संख्या 12, आने वाली 12 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी रहेगा. एक बड़ा मुकाबला है, बिग फाइट है और 25 रनों की दरकार है. काम मत जाइए दोस्तों, देखते रहिए पाटिल परिवार के जाने से एक बेहतरीन क्रिकेट का महासंग्राम. और ये महासंग्राम में दूसरे फेरी का ये पहला मुकाबला और आपके सामने डीजे के बाद आएंगे हमारे प्रमोद सर जी के पास. कमांड डीजे. कृष्णा स्पोर्ट 12 धावा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. आता हा जो आहे, हे जे षटक आहे हे निर्णायक षटक असणार आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा दीपेन आणि मनीषाचा इरादा असणार आहे. अतिशय या ठिकाणी चांगला चेंडू होता, त्याचा सामना सुद्धा अतिशय सन्मानजनक केलेला आहे. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळेल आणि चांगली सुरुवात म्हणता येईल सोमजाई फाइटर्स गुवागर नीरजाच्या मार्फत. ये झहीरभाई, सही का सर जी. 11 गेंदों का खेल आना बाकी, 24 रनों की दरकार मुकाबला जीतने के लिए. कृष्णा स्पोर्ट टीम के लिए एक बड़ा मुकाबला है. नीरज गेंदबाजी पर आए हैं, स्ट्राइक पर है. अगली गेंद के तैयार, क्योंकि ये आने वाली 5 गेंदें ना, 1 से 2 बड़े शॉट तो चाहिए. ये मैच को बनाना होगा कृष्णा स्पोर्ट टीम के लिए. बड़ा मुकाबला है क्योंकि वो जानते हैं कि ये मुकाबले की अहमियत. आउटसाइड पर खेलना चाहते थे, देखना का अंपायर ने कहा लेग स्टंप के बाहर गेंद. वाइड का इशारा, एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी. अंपायर का निर्णय फाइनल होगा. अंपायर से कोई भी एग्री ना करे प्लीज. पंचांचा निर्णय आमची नाही, पंचाची कोणी वाद घालू नका अशी तुम्हाला विनंती करतो. अवंत धावानी या संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या धावून पोहोचते ती
पाहूया पंताचा निर्णय येईपर्यंत आपण पाहूया. 14 धावा, धावसंख्या 14, 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 11 गेंदे हैं अभी भी, 23 रनों की दरकार है प्रमोद सर जी. अब यह मुकाबला टक्कर का इस मैदान पर टक्कर वाला देखने को मिल जाएगा. आउटसाइड खेलने गए मनीष, अंपायर के पास अपील मंगी और स्टंप के सामने पकड़ गए. पहला विकेट कृष्णा स्पोर्ट की उम्मीदों को लगता हुआ पहला झटका कमांडी जाए. पर समीकरण चेंज होगा, हर गेंद पर प्रेशर होगा क्योंकि फन लाइट के मुकाबले. प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? अब 10 गेंदे हैं, 23 की दरकार है. 13 का वो पीछा करना है, वो फासले को दूर करना है या नजीक करना है, ये तो गेंदबाज नहीं बल्लेबाज जानेंगे. मगर इस मुकाबले को जीतकर आगे पड़ाव लेना है और आज के दिन क्वालिफाई होकर कल इस मैदान पर आना है तो बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा. प्रमोद सर जी नक्कीच नक्कीच, कारण चेरभाई आपण बघितले याच्या आधीचा चेंडू जो हाताळला होता तो मला वाटतं थोडा दिशाहीन चेंडू होता, परंतु त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु बरोबर मिडल स्टिकवरती चेंडू होता आणि सरळ चेंडू पायावरती आदळल्यानंतर पंचांनी सरळ आपलं बोट वरती केलं. म्हणजे हे कुठेतरी कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि तुम्ही म्हणताय जयभाई त्या पद्धतीनं जर या सामन्यामध्ये आपण टिकून राहिलो तर आपल्याला पुढचा सामना या ठिकाणी खेळावा लागणार आहे. आणि जर या सामना आपण या ठिकाणी हरतोय तर आपल्याला पुन्हा एकदा 365 दिवसांचा वेट करावा लागणार आहे. पुन्हा एकदा 365 दिवस आपल्याला थांबावे लागणार आहेत आणि पुन्हा आपण नंतर या मैदानावरती 365 दिवसानंतर या ठिकाणी खेळू शकतो. सही कहा सर जी आपने. वाकई वो 365 दिन इंतजार की घड़ियां गिनेगा कौन? वो एक एक पल, वो एक एक गलतियां. अगली गेंद निरंजन गेंदबाजी पर है, बड़ा मुकाबला है. और सही कहा आपने सर जी, क्योंकि एक एक गेंद आपको वो छुपता हुआ भी नजर आएगा. क्योंकि यहाँ पर हमने मैदान पर आए, इतना सुबह से मेहनत की, रात में फन लाइट में मुकाबले खेले. अक्षय फुल टॉस गेंद ड्राइव किया, गेंद शॉर्ट पॉइंट पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. अक्षय ने अपना खाता खोला. 9 गेंदे 22 की दरकार है. मंजिलें दूर है, घेरा अंधेरा है, पार को चीरकर रास्ता बनाना होगा, बल्लेबाजों को करना होगा. प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, कारण या सामन्यामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर या ठिकाणी मोठी फटके खेळणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळून झालेले आहेत आणि रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहतो या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला सरासरी 14चा रिक्वायर्ड रन रेट आहे. आपण सरासरी रन रेटने चाललेलो आहे, परंतु अजूनही 9 चेंडू आणि 22 धावांची गरज या ठिकाणी कृष्णा स्पोर्ट मालाड संघासाठी. परंतु चांगली आतापर्यंत गोलंदाजी सोमजाई फायटर्स गुहागर संघाचा. हा गोलंदाज पुन्हा एकदा लोअर फुटच होता. सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावतोय, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? निश्चितच नाही या ठिकाणी. आणि मात्र एका धावीवरती समाधान मानावं लागतंय दीपेन याला. आतापर्यंत चांगली फलंदाजी दीपेन मार्फत पाहायला मिळते. आता मात्र नवीन फलंदाजाला अक्षय एक चेंडूचा सामना केलेला आहे, एक चेंडूवरती एक धाव या ठिकाणी केली. आता मात्र स्ट्राईक होती. मोठा करारा फटका या ठिकाणी खेळावा लागणार आहे, कारण अजूनही 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे जहीरभाई. सही कहा सर जी, 8 गेंदे 21 रनों की दरकार है. ये 2 गेंदे निर्णायक होगी दोनों टीमों के लिए. 26 गेंद पर 2 बड़े शॉट एक हमें देखने को मिल जाएंगे या गेंदबाज वापसी कर पाएंगे, करना होगा गेंदबाजों का. अगली गेंद अक्षय के लिए. आउटसाइड ड्राइव खेल दिया, लॉन्ग के बीच में से गेंद हवा में. क्या बनेगा ये मैच बनेगा? क्या ड्रॉप है? 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. ये कैच छूटा है कि ये मैच छूटा है, ये तो आने वाला वक्त कहलाएगा. मगर दोस्तों कैच विन द मैचेस कहा गया है. अगर ये मैच छूट गया तो 365 दिन एक एक गलतियां आपको एहसास दिलाती रहेगी कि हम मैदान पर गए थे, नारंगी का मैदान था, ऐतिहासिक मैदान पर मुकाबला खेला जा रहा था, वो कैच छूटा, वो मुकाबला हमने छोड़ा है. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, कारण आपण म्हणतोय क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतोय आपण, आणि या ठिकाणी कुठेतरी कॅच सुटताना आपल्याला पाहतोय आणि याचाच नक्कीच भरपाई ही सोमजाई फायटर्सला करावी लागेल का? येणारा वेळ सांगेल, परंतु दरम्यान पंच आमच्याकडे वळतात. या ठिकाणी स्क्वेअर मारा, एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने धाव संख्या पुढे सकते 19 वरती. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. सही कहा सर जी, ये गेंद निर्णायक है. इस गेंद पर एक बड़ा शॉट, फिर वापसी होगी कृष्णा स्पोर्ट टीम की. मगर एक अच्छी गेंद इस मैदान पर गो अगर अपनी टीम को वापसी में दिला देंगे निरंजन. एक बेहतरीन गेंद फेंकनी होगी. अगली गेंद अक्षय के लिए. अच्छी गेंद थी, पैर में पैरों पर खेलना चाहते थे मगर ग्वाल में निरंजन गेंद को कलेक्ट किया, थ्रो किया विकेट कीपर के दस्तान में. अब गेंद जा रही है डिफाइन लेग पर, मगर कोई रन निकालने का मौका नहीं. 6 गेंदे 18 की दरकार है. दोस्तों बने रहिए हमारे साथ, डीजे ऑपरेटर को देंगे मौका, फिर आएंगे ये
दूसरे फेरी के पहले मुकाबले की आखिरी ओवर लेकर जहां पर रन चाहिए कृष्णा स्पोर्ट टीम को 6 गेंदे 18 की दरकार। कमान डीजे। आप बेहतरीन मुकाबला है, तेज गेंदबाजी बनाएंगे। 6 गेंदे हैं, 18 की दरकार है और दोस्तों इस मैदान पर लड़ना होगा कृष्णा स्पोर्ट के बल्लेबाज को। वे स्ट्राइक पर है मगर कहते हैं ना, इस मैदान पर लड़ने के लिए आपको ताकत जुनून अपने लिए इस मैदान पर आप इरादे लेकर आए और कहते हैं ना सर जी, मंजिलें उन्हीं को मिल जाती है ना जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है और हौसले की उड़ान इस मैदान पर बल्लेबाजों को करनी होगी और हवाई सफर के साथ इस मुकाबले को अगर जीतना होगा तो 3 बड़े शॉट खेलने होंगे। मगर वहां पर गॉगर को क्या करना होगा, 3 अच्छी गेंदे इस मैदान पर फेंकनी होगी। सर जी नक्कीच पुढील चेंडू पाहूया। या ठिकाणी थोडासा रनअपमध्ये चुकू आणि जरी आपण म्हटलं तसं आपल्यावरती विश्वास पाहिजे, स्वतःवरती विश्वास असेल तर आपण कोणताही सामना या ठिकाणी शेवटपर्यंत नेऊ शकतो आणि तो विश्वास या ठिकाणी नेमका कोण साध्य करतोय, दीपेश करतोय आता आलेला नवीन गोलंदाज समजाई गुहागर संघामार्फत निमिष ज्यानं चांगली फलंदाजी या ठिकाणी केली होती, एक आक्रमक फलंदाजी केली होती, आपल्या संघाला चांगले फलंदाजीमध्ये योगदान दिलं होतं। आता तर गोलंदाजीमध्ये तशा पद्धतीचं योगदान या ठिकाणी संघाला देतोय का आणि संघाला विजयी करून देतोय का समजाई फायटर्स गुहागरचा संघ आहे। पुन्हा एकदा आकोटाप्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन जातोय। 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेलं 21 या धावसंख्येवरती। पहिला एक ठिकाणी चेंडू खेळलेला आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान असताना अजून 5 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत या षटकातले आणि निमिष नक्कीच आपल्या संघासाठी कशा पद्धतीचं योगदान देतोय हे बघावं लागेल। कारण या ठिकाणी जयभाई आपण बघितली तर कृष्णा स्पोर्ट संघाला तेवढंसं आव्हान मोठं नाहीये। अजून रिक्वायरमेंट जर बघितलं आपण तर 19 आणि 5 चेंडू आहेत। 5 चेंडूवरती आक्रमक मला वाटतं 2 फटके जर आले तर सामना कुठेतरी निर्णायक होऊ शकतो, सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकते। सही का सर जी, 5 गेंदे 16 रनों की दरकार है, 5 चेंडू 16 दावा। संजय स्ट्राइक पर है, बेहतरीन गेंदबाजी का जलवा भी करना होगा, बल्लेबाजों को बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। रिवर्स के अंदाज में खेलने गए मगर देखिए वहां पर क्या होता हुआ, आप रन आउट का मौका मिलेगा क्या। यहां पर एक रन कीमती है, 4 गेंदे 15 की दरकार है। मैंने कहा ना ये क्रिकेट का खेल है, क्रिकेट का मैदान जंगल है तो जंगल का शेर कौन है, इसकी खोज तो आएगी सर। मगर आप लड़ना होगा जगह पे, इस मैदान पर लड़ने के बाद ही आपको इस मैदान पर लढना होगा। आणि नक्कीच जहीरभाई या ठिकाणी जंगलचा शेर जर व्हायचं असेल या डरकाळी फोडणं गरजेचं आहे आणि ती डरकाळी कोण फोडतो आपण पाहूया। कारण फलंदाजीसाठी 3 चेंडूवरती 3 आतापर्यंत धावा अक्षय आणि आतापर्यंत चांगली सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय निमिषाच्या मार्फत होते आणि चांगलं योगदान निमिष आपल्या समजाई फायटर्स गुहागर संघासाठी देतोय। 4 चेंडू आणि 15 धावा अजून आपण पाहतोय, 4 चेंडू आणि 15 धावा। आणि या मैदानावरती असं अशक्य असं काही नाही आहे, कारण या मैदानावरती आपण आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, यष्टिरक्षकाकडून होते चूक आणि मला वाटते या ठिकाणी चेंडू सीमा पार आणि हा येतो एक नशिबाचा चौकार। चढ़ेगा मगर ये मुकाबले में रंग चढ़ा है। तो प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे कि आप आने वाली 3 गेंदे और 11 रनों की दरकार है, एक बड़ा शॉट मगर ये मैच का टर्निंग पॉइंट चौका आया है क्या, यहाँ पर क्या होगा क्या नहीं ये देखने वाली बात होगी। मगर आप गेंदबाजों पर प्रेशर है, बल्लेबाजों पर प्रेशर है, प्रेशर में कोई निकल जाता है तो कोई निकल जाता है। अगली गेंद अक्षय के लिए आती हुई, ऑप्शन की बाहर की गेंद को ऑन साइड पर मोड़ा है। जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी। 2 चेंडू 10 दावा, 1 षटकार 1 चौकार। मगर क्या गेंदबाज मिस्टेक वाला कोई गाना बजा देंगे, मैदान के अंदर नहीं बजना चाहिए, डीजे ऑपरेटर बजाएंगे वो चलेगा प्रमोद सर जी। मगर गेंदबाज से अगर कोई गलती गेंद हो गई तो ये मुकाबला भी आपसे दूर होता हुआ नजर आएगा।
नक्कीच, कारण एक छोटी चूक या ठिकाणी आपल्याला या सामन्यापासून लांब नेऊ शकते. एक छोटी चूक जे आता आपण पाहिलं, बॅटची कडा घेऊन एक नशिबाचा चौकार या ठिकाणी मिळालेला आहे. आणि मात्र नशीब कोणाचं बलवत तर या ठिकाणी पाहावं लागेल, कारण अजूनही या षटकातले 2 चेंडू शेष आहे आणि 2 चेंडूवरती एक षटकार एक चौकार सामना या ठिकाणी विजयी होईल तृष्णा स्पोर्ट मालाड. परंतु जर चांगला चेंडू या ठिकाणी हाताळतोय निमिष, मग मात्र या ठिकाणी काहीस मला वाटतं आव्हान अवघड होईल तृष्णा स्पोर्ट मालाड या संघासाठी. मात्र या ठिकाणी 2 चेंडू असून शेष आहेत, 10 चेंडूचं आव्हान आहे. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी सामना केला जातोय. काहीसा आपण क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहतोय. जशा पद्धतीनं निमिषला आवश्यक आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय. मात्र पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी सामना करतोय दीपेन. आतापर्यंत 8 चेंडू या ठिकाणी फेस केलेले आहेत आणि 8 चेंडूवरती 12 धावा या ठिकाणी संघासाठी गोळा करू शकलेला आहे तृष्णा स्पोर्ट मालाड या संघासाठी. आपण पाहतोय करंट रन रेट जर आपण बघितला तर 10-13चा, रिक्वायर्ड 30चा. पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा होता, मात्र या ठिकाणी चेंडू आणि या ठिकाणी काय होतंय बॅक टू बॅक 2 क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि चेंडू या ठिकाणी सीमा पार होतोय, चौकार. ये गलती है, मैदान के अंदर गेट ऑफ इंडिया से गेंद सीमा रेखा के बाहर गई है, मगर अब ये गेंद चौके के लिए गई है. ये मुकाबले में आपने गलती की है. एक खलनायक, एक नायक, एक हीरो, एक झिरो, कोण बनेगा? एक चेंडू 7 धावा, प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवा. काय सामना रंगतोय हा नारंगीच्या मैदानात. क्या लाजवाब क्रिकेट की मेजबानी है प्रमोद जी. एक गेंद 6 रन. ये मैदान ने इतिहास रचा भी है, इतिहास तोड़ा भी है और ऐसे कारनामे होते बार बार नहीं होते. मगर आज का दिन क्या इस मैदान पर होगा? नशीब मला वाटतं या ठिकाणी जहीरभाई आता जर आपण फटका बघितला, फटका अतिशय सुंदर होता, परंतु क्षेत्ररक्षकामध्ये स्पर्धा झाली होती. तू बॉल सोडतो का मी सोडतो, आणि नक्कीच दोघांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि चेंडू नशिबाचा चौकार पुन्हा एकदा मिळालाय. आता मात्र या ठिकाणी नशिबाने या सगळे षटकार मारणं आवश्यक आहे. एक चेंडू 6 धावा, दीपेन स्ट्राईक वरती आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार अपील बादून पडदा दीपेनला. या ठिकाणी षटक समाप्त होतंय 3रं. खेळीला मिळतोय विराम आणि सोमजाई फायटर्स गुहागर संघ विजयी होतोय. तृष्णा स्पोर्ट्स संघ आपण या ठिकाणी सहभागी झाला होता, आतापर्यंत चांगलं योगदान या ठिकाणी आपल्या संघासाठी दिलं होतं, चांगला खेळ केलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आणि सोमजाई फायटर्स गुहागर संघ आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा सर जी वो टीम में फाइटर था तो फाइटर जैसा लड़े, गेंदबाजी की, गलतियां हुई, मगर उस गलती को आपको सुधारना भी होगा. चलेंगे हमारे डीजे ऑपरेटर के बाद जब नया मुकाबले की शुरुआत होगी और 1-2 बुलेट आवाज